तरुणाईनं आपली मुळं ओळखून नवोन्मेष साधत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे। उपराष्ट्रपती आजपासून 2 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते। विकसित भारताचं लक्ष्य उधार घेतलेल्या कल्पनांनी साध्य करता येणार नाही असं सांगत आपल्या स्वदेशी भाषा आणि लिपींमध्ये विचार केला पाहिजे, तसंच आपल्या सांस्कृतिक अस्मितेवर विश्वास ठेवून आत्मविश्वासानं पुढे जायला हवं असं उपराष्ट्रपती म्हणाले। प्रत्येक भाषा आपल्या वारशाची जपणूक करत असून त्यातून निर्माण झालेली सांस्कृतिक एकात्मता हीच आपल्या भारताची ओळख असल्याचं ते म्हणाले। आपली मातृभाषा बोलणं म्हणजे आपण प्रादेशिक नाही, तर आपण आपल्या मुळांशी जोडलेले आहोत। मातृभाषा ही आपली ओळख, संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे, ती जपणं आवश्यक असल्याचं राधाकृष्णन यावेळी म्हणाले। भारतीय युवा संसद परिषद हे केवळ चर्चेचं व्यासपीठ नसून ते भविष्यातले जबाबदार नागरिक घडवण्याचं प्रभावी माध्यम आहे। या परिषदेच्या माध्यमातून तुमच्या विचारांना आकार दिला जातो, चारित्र्याची जडणघडण होते। चारित्र्य निर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया आहे। जर आपलं आयुष्य चारित्र्य संपन्न असेल तर आपलं नेतृत्व प्रभावी ठरेल असंही ते म्हणाले। लोकशाही समाजात संवादाचं महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपतींनी राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांच्या अनुभवाचा आणि अधिवेशनांच्या वाढलेल्या उत्पादकतेचा आढावा मांडला। मतभेदांमुळे संघर्ष न होता विधायक संवाद आणि तोडगा निघायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉक्टर कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक श्रीनिवास वरखेडी, भारतीय युवा संसद परिषदेचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी यावेळी उपस्थित होते। विकसित भारत घडवण्यात सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान देखील महत्त्वाचं आहे असं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितलं। भारताची युवा पिढी देशाची सर्वात मोठी ताकद आहे। ही उत्साही आणि गतिमान पिढी राष्ट्र निर्मितीत मोलाची ठरणार आहे। 2047 या वर्षापर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी केवळ आर्थिक योगदानापुरतं मर्यादित राहता येणार नाही असे ते म्हणाले। उपराष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर CP राधाकृष्णन यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष